महाराष्ट्रातील तमाम बांधवांना भगिनींना जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय, जय संविधान. बांधवांनो, आज जे महाराष्ट्रामध्ये अथवा देशामध्ये SC असेल, ST असेल, आदिवासी बांधव असतील, मागासवर्गीय बांधव असतील आणि तत्सम ज्या ज्या शासनाच्या योजना आहेत त्या सर्व योजना संविधानाच्या माध्यमातून देशातील तमाम माणसाला योजना मिळतात. परंतु ग्रामीण भागामध्ये गावागावामध्ये लोक सांगतात माणसाला, गरीब माणसाला, न शिकलेल्या माणसाला, निरक्षर माणसाला की तुम्हाला घरकुल जे मिळालं आहे ना ते घरकुल मी दिलेलं आहे. असा मोठा गाजावाजा आयुष्यभर तो सरपंच गावातल्या ग्रामीण भागातल्या लोकांना सांगतो. घरकुल मी तुम्हाला 2 दिले, तुमच्या मुलाच्या नावावर 1 दिलं मी आणि तुमच्या नावावर 1 घरकुल दिलं. पण बांधवांनो, ह्या ठिकाणी मला तुम्हा सर्व बांधवांना सांगायचंय, ही जी तरतूद आहे हे शिक्षणाची असेल, तुमच्या सर्व योजनाची असेल, ही तरतूद महामानव राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून या सर्व योजना आणि अधिकार हक्क दिलेले आहेत. म्हणून कुठल्याही सरपंच त्यांच्या घरातल्या कमाईमधून तुम्हाला योजना देत नाही, घरकुल तुम्हाला देत नाही, गाय वासरू देत नाही. ज्या योजना देशामध्ये आहेत त्या योजनेची तरतूद बाबासाहेबाच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला मिळालेली आहे. म्हणून सरपंचाच्या सरपंचाच्या ह्या बाता मारण्याच्या बडाईला तुम्ही आहारी जाऊ नका. तुम्ही संविधानाच्या जागर, संविधानाचा अभ्यास करा, संविधानाची माहिती घ्या, संविधान घरात ठेवा आणि कुठल्याही सरपंचाला किंवा कुठल्याही सदस्याला किंवा कुठल्याही आमदार खासदाराचा हा विषय नाही. आमदार फंड असेल, खासदार फंड असेल, ह्या काही आमदाराची किंवा खासदाराची ही मालकीचा फंड नाही. तुमच्या आमचाच तो पैसा आहे, तुमची आमचीच योजना आहे. अशा पद्धतीनं बांधवांनो जागे व्हा. आमदार, खासदार हे तुमचे नौकर आहेत. 5 वर्ष तुम्ही त्याला निवडून दिलेले आहेत, त्यांना सालगडी आहेत, ते 5 वर्ष तुमचे निवडून दिलेले आहेत आणि इथले प्रशासकीय अधिकारी तुमच्या नौकर आहेत. देशाचा बालक हा नागरिक आहे. त्या राष्ट्रातील, त्या गावातील हे मतदार आहेत, मतदार. म्हणून बांधवांनो जागे होऊया आणि संविधान वाचा. संविधानामध्ये काय अधिकार दिले, काय फंडामेंटल अधिकार हक्क तुमचे आहेत. म्हणून संविधान वाचा आणि सरपंच असतील, खासदार असतील, आमदार असतील आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या शब्दाला तुम्ही येडं होऊन मला घरकुल मिळालं, मला घरकुल दिलं असं न म्हणता तुम्ही संविधान वाचा, संविधानाचा अभ्यास करा. संविधान वाचलं तर तुम्हाला सर्व कळेल. म्हणून बांधवांनो, या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो की घराघरात संविधान असावं, संविधानानं काय काय दिलं साऱ्याने वाचावं. एवढं बोलतो, थांबतो. माझं चॅनेल आहे लोकजागर नावाचं. त्या चॅनेलला सर्वजण सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशाच नवीन व्हिडिओ आणि वेगळ्या विषयाची माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. एवढं बोलतो, थांबतो. जय शिवराय, जय भीम, जय संविधान.